श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार अध्याय 13 फलश्रुती। संत सज्जनांचा सहवास लाभेल व ज्ञान वाढेल। श्री गजाननाला नमस्कार असो। आतापर्यंत या श्री स्वामी समर्थांच्या चरित्रात 12 अध्याय पूर्ण झाले आहेत। श्रीपाद भटाने बाळप्पास घालवून देण्यासाठी कपटाने प्रयत्न केले, पण ते सर्व प्रयत्न व्यर्थ गेले। श्री स्वामी समर्थांची पूर्ण कृपा बाळप्पावर झाली आहे हे लक्षात आल्यावर चोळप्पा मनात निराश झाला। बाळप्पा कानामागून येऊन तिखट झाला असे वाटले। तिकडे काहीही हो, बाळप्पाची सेवा मात्र नित्य ठरल्याप्रमाणे एकनिष्ठपणे चालू होती। सर्वांना मठातच प्रसाद मिळत असे, तसेच स्वयंपाकही आळीपाळीने स्वतःहून ते करीत। पण बाळप्पाला स्वयंपाक करायला मात्र लाज वाटत असे एकेकाळी तो सावकार असल्याने असली कामे त्याने कधीही केली नव्हती। श्री स्वामी महाराजांच्या हे ध्यानात आल्यावर एक दिवस बाळप्पाला ते उपरोधाने म्हणाले, निर्लज्ज माणसास गुरुचाच वरदहस्त असल्यावर त्याला कोण काय करणार, कोण काय बोलणार। बाळप्पाला श्री स्वामी महाराज आपणास असे का म्हणाले ते कळले। तेव्हापासून बाळप्पा स्वयंपाकासहित इतर कामेही न लाजता आनंदाने करीत असे। अशा प्रकारे बाळप्पाला सर्व प्रकारे आत्मशुद्धी करायला लावली। पहा, आपल्या शिष्याची सर्वतोपरी काळजी घेणारे श्री समर्थ हेच या कलियुगातील देव आहेत। सर्व सेवेकऱ्यांमध्ये मुख्य म्हणून जी सुंदराबाई होती ती सेवेकऱ्यांना नाना प्रकारे त्रास देत असे। मठाच्या कामात किंवा स्वामींच्या सेवेत काही चूक झाली तर त्या सेवेकऱ्याला अपशब्द बोलवून त्याचा पान उतारा व अपमान करत असे। पण सेवेकऱ्यांमध्ये बाळप्पा मात्र तिचा विश्वासू माणूस होता, त्याला कधीही ती त्रास देत नसे। एकदा मध्यरात्री श्री स्वामींना लघुशंका आली, तेव्हा त्यांनी बाळप्पास उठवले। बाळप्पांनी श्री स्वामी समर्थांचा हात धरून बाहेर नेले। आतापर्यंत श्री स्वामींची सेवा फक्त सुंदराबाईच करीत असत, त्यामुळे तिला बाळप्पाला राग आला। मनातून बाळप्पावर ती फारच रागावली व मनात म्हणाली, आपण या बाळप्पाला सेवेची संधी दिली तर याने हळूहळू समर्थांना आपलेसे करून टाकले, त्यामुळे हल्ली सर्व सेवा त्याच्याच हस्ते होत असते। श्री स्वामी महाराज आपल्याला टाळता येत बाळप्पावर रागावून ती त्याला वाटेल ती बोलली, त्याचा अपमान केला। त्या दिवसापासून रोज असे होऊ लागले। बाळप्पाचे काही चुकले की श्री समर्थांना ती कागाळी करत असे, पण खरी गोष्ट त्यांना माहीत असल्यामुळे ते तिलाच रागवत असत। अक्कलकोटला श्री समर्थ प्रथम ज्याच्या घरी आले तो चोळप्पा हा खरोखरच स्वामी भक्त होता। तन मन धनाने 12 वर्ष म्हणजेच एक तपपर्यंत श्री स्वामी समर्थांची एकनिष्ठेने सेवा केली। अलीकडे मात्र त्याचे श्री समर्थांच्या पुढे येणाऱ्या दक्षिणेवर फारच लक्ष असे। जास्तीत जास्त पैसा आपणास कसा मिळेल हेच तो पाहत असे। एकदा दिवाळीच्या सणाच्या वेळी राजवाड्यात श्री स्वामी महाराज आनंद वृत्तीने बसले होते। राणी साहेबांनी स्वतः त्यांची पूजा अर्चा केली। श्री स्वामींना कोणीतरी चंद्रहार अर्पण केला होता हे राणीस माहिती होते। तेव्हा दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने तो श्री स्वामींच्या गळ्यात घालावा असे राणीच्या मनात आले। तेथे मुख्य सेवेकरी म्हणून व राणीची विशेष मर्जी म्हणून सुंदराबाई ही राजवाड्यातच होती। राणीने चंद्रहाराविषयी सुंदराबाईस विचारले। ती म्हणाली, चंद्रहार चोळप्पा जवळ आहे। राणीने लगेच शिपाई चोळप्पाकडे पाठविला। शिपायाने राणीचा निरोप सांगितला। गंगूलाल नावाचा तो जमादार म्हणाला, दिवाळी असल्यामुळे राणी साहेबांच्या मनात तो हार श्री स्वामींच्या गळ्यात घालावा अशी इच्छा आहे। चोळप्पा त्याला म्हणाला, हार माझ्याजवळ नसून तो बाळप्पाकडे आहे, तुम्ही तो त्याच्याकडून मागून घ्या। वास्तविक पाहता चोळप्पानेच बाळप्पाकडे तो हार जपून ठेवण्यासाठी दिला होता। चोळप्पाने असे सांगितल्यावर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळ येऊन हार मागू लागला। बाळप्पाने त्यास खरे काय ते सांगितले। बाळप्पा म्हणाले, हार चोळप्पाने माझ्याकडे ठेवण्यास दिलेला असून त्यावर त्यांची मालकी आहे। हे ऐकून जमादार परत चोळप्पाकडे आला व हार मागू लागला। चोळप्पा म्हणाला, बाळप्पा देत असेल तर घे। चोळप्पाचे हे उत्तर ऐकून रागाने जमादार राणी साहेबांकडे आला व त्याने चोळप्पा हार देत नाही असे सांगितले। सुंदराबाईचे व राणीचे सख्य होते, तिनेही चोळप्पा विरुद्ध 4 गोष्टी राणीला सांगितल्या। सुंदराबाईचे चोळप्पाशी पटत नसे, त्यामुळे राणी साहेब त्याच्यावर रागावल्या। हे पाहून तिने त्याच्या विरुद्ध सांगून
राणीसाहेबांना अजूनच भडकावून दिले. राणीसाहेब म्हणाल्या, श्री महाराजाच्या मठाचा कारभार जो चोळप्पाच्या हाती होता तो त्याच्याकडून काढून घ्या व त्याला त्याच्यापासून दूर करावे. बरेच दिवसापासून सुंदराबाईच्या मनात तसे होतेच. आता राणीचे सहकार्य मिळाले. तिचा आनंद गगनात मावेना. अति आनंदाने ती हर्षभरीत झाली. आजपर्यंत म्हणजे स्वामी महाराज अक्कलकोटला आल्यापासून त्यांचा मुक्काम चोळप्पाच्या घरीच होता. त्यामुळे त्यांची पूजा अर्चा इत्यादी सर्व व्यवस्था तोच पाहत असे. तसेच जी काही आर्थिक प्राप्ती होईल ती सर्व त्याच्याजवळच असे. श्री समर्थांच्या कृपेने त्याला बऱ्यापैकी धनलाभ होत असे. तसा चोळप्पा श्री स्वामींची सेवा अनन्य भावे करीत असे. जसा बाळप्पा तसा चोळप्पाही श्री स्वामींना प्रिय होता. पण अलीकडे त्याला पैशाचा फार लोभ झाला होता. एकदा बरीच मंडळी श्री स्वामींभोवती जमली होती. तेव्हा एक नवल घडले. तेथे एक कापड पडले होते. ते महाराजांनी उचलले, त्याची झोळी केली व प्रत्येक भक्तांपुढे तेव्हा कोणी 1, कोणी 2 असे, कोणी 5 रुपये असे त्यांनी त्या झोळीत टाकले. जे जे लोक दर्शनाला आले होते त्या प्रत्येकाने काही ना काही भिक्षा स्वतः महाराजांना घातली. जवळजवळ 100 रुपयांच्या पुढे पैसे जमले. ती झोळी तशीच चोळप्पास देऊन महाराज म्हणाले, चोळप्पा, आजपर्यंत मी तुझ्याकडे राहिलो तेव्हा तुझे हे जे काही ऋण माझ्यावर आहे ते आता फिटले आहे असे समज. तेव्हा हे पैसे घे आणि निवांतपणे राहा. पण श्री स्वामींचे हे निर्वाणीचे बोलणे झोळीतील पैशांमुळे त्याच्या लक्षात आले नाही. पैशांमुळे श्री चरणांपासून आपण दूर जात आहोत हे त्यास वाटले नाही. या गोष्टीस 2 महिने झाल्यानंतर राणीच्या आज्ञेने महाराजांजवळ 2 शिपाई येऊन बसले. चोळप्पा जेथे नेहमी बसत असे तेथून त्यास उठवले. श्री स्वामी समर्थांपुढे ज्या काही वस्तू अथवा पैसे अडका येत ते सर्व शिपाई उचलून घेत. जर चोळप्पाने उचलले तर त्याच्याकडून जबरदस्तीने काढून घेत. हे सर्व पाहून चोळप्पास फार दुःख झाले. मनाने तो खचला. अशा प्रकारे चोळप्पा श्री स्वामींच्या पासून दूर गेला. हे पाहून सुंदराबाईस खूप आनंद झाला. आता तिचे लक्ष बाळप्पावर गेले. बाळप्पा आपले नित्य श्री स्वामींची सेवा चाकरी कोणती अपेक्षा न करता करत होते. असेच काही दिवस गेल्यानंतर बाळप्पालाही दूर करावे असे सुंदराबाईला वाटू लागले. ज्याप्रमाणे त्याला त्रास देण्यास तिने सुरुवात केली असेच एक दिवस बाळप्पावरती खूप चिडली व काय वाटेल ते बोलली. ते ऐकून बाळप्पास आज्ञेत राहून श्री स्वामींची सेवा करण्यापेक्षा इथे न राहिलेलेच बरे असे तिचे अर्वाच्य बोलणे ऐकू नको आपण दुसरीकडे अथवा आपल्या घरी कोठेही जाऊन मनात मनोभावे श्री स्वामी समर्थांची सेवा करू असा विचार करून रात्री आपल्या बिराडावर बाळप्पा आले. मनातून फारच उद्विग्न झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्कलकोट सोडून जाण्यासाठी श्री समर्थांची आज्ञा घ्यावी म्हणून त्यांच्याजवळ गेले. पण ते येण्यापूर्वीच श्री स्वामींना अंतर्ज्ञानाने समजले होते की बाळप्पा जाण्यासाठी आपली आज्ञा घेण्यास येत आहेत. तेव्हा बाळप्पा येताच व समर्थांचे दर्शन घेताच एक सेवेकऱ्याने समर्थांच्या सांगण्यावरून त्यास आसन दाखवले. ते पाहून तो मनातून समजला की स्वामींची अक्कलकोट सोडून जाण्याची आज्ञा आपणास मिळणार नाही. त्याच्या मनात विचार आला की आता आपण आसन कोठे मांडावे. त्याच रात्री त्याला स्वप्नात दृष्टांत झाला. गावाबाहेरील मारुतीच्या मंदिराजवळ हैदराबादच्या शंकररावांनी मठ बांधला होता. तेथे जाऊन नंतर बाळप्पांनी आपले आसन मांडले. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा ते तेथे बसून जप करीत. रोज एक वेळ श्री समर्थांच्या दर्शनास येत. जो जप करीत तो लिहून ठेवत. अशा रीतीने बाळप्पा व चोळप्पा यांना तेथून दूर केल्यानंतर सुंदराबाई गर्वाने फुगून गेली. आता आपणच सर्व आहोत असे थाटात ती वावरू लागली. कोणाच्याही म्हणणे ती ऐकत नसे. हा सर्व प्रकार श्री स्वामी समर्थ पाहत होते. त्यांनी विचार केला की सुंदराबाईचे फारच अपराध झाले आहेत. आता मात्र तिला तिची जागा दाखवणे भाग आहे. श्री महाराजांनी त्याप्रमाणे चमत्कार करायला सुरुवात केली. जे कोणी श्रीमंत भक्त दर्शनासाठी येत त्यांच्याकडून सुंदराबाई द्रव्य उकळत असे. धन धान्य व चीज वस्तू लोकांकडून महाराजांच्या दर्शनाच्या बदल्यात घेत असे.
अशा प्रकारच्या लोकांच्या अनेक तक्रारी राजवाड्यात गेलेल्या होत्या. नगरातल्या काही लोकांनी ही सुंदराबाईबद्दल सांगितले, पण राणीसाहेबांचे व सुंदराबाईचे सख्य असल्याने तिच्याबद्दल किंवा तिला जाब विचारण्याचे धाडस कोणीही करत नव्हते. त्या काळी अक्कलकोटला माधवराव बर्वे नावाचे कारभारी होते. शहराचा कारभार तेच पाहत असे. त्यांच्याही कानावर सुंदराबाईच्या तक्रारी गेल्या होत्या, पण राणीच्या भीतीने त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले होते. असे एकदा कारभारी बर्वे श्री समर्थांच्या दर्शनास आले असता श्री समर्थ त्यांना म्हणाले, या शहराचे कारभारी म्हणवता आणि शहरात काय चालले आहे याची तुम्हाला कल्पनाही नाही. असा कसा कारभार करता? श्री स्वामींच्या बोलण्याने बर्वे काय ते समजले व दर्शन घेऊन परत गेल्यावर ताबडतोब फौजदारास सुंदराबाईस अटक करून आणण्यास सांगितले. आज्ञेप्रमाणे फौजदार सुंदराबाईस अटक करू लागला. तेव्हा सारासार विवेक हरवलेली ती बाई फारच आदळ आपट करू लागली. ती श्री स्वामींना आधी विनंती करू लागली. स्वामींनी तिकडे लक्षही दिले नाही. मग ती स्वामींनाही वाईट साईट बोलू लागली. स्वतःचे ऊर बडवून शोक करू लागली. फौजदाराने सुंदराबाईस अटक करताना श्री स्वामींच्याकडे पाहिले, पण ते काहीच बोलले नाहीत. तेव्हा तो तिला अटक करून घेऊन गेला. अशा प्रकारे सुंदराबाईच्या कारकिर्दीचा शेवट झाला. पहा, दैव कसे विचित्र. श्री स्वामी एकेकाळी तिच्या आज्ञेत राहत असत, पण हा शेवट तिच्याच कुकर्माने झाला. श्री स्वामी सेवेची पापविनाशी गंगा तिला लाभली होती, पण दुर्दैवाने तिला त्याचा फायदा घेता आला नाही. राजेसाहेबांनी नंतर स्वतःच पंच नेमून श्री स्वामींच्या सेवेची व्यवस्था केली. पंचांनी बाळप्पास बोलावून श्री स्वामींची पूजा आरती व इतर सेवेची व्यवस्था पाहण्यास सांगितले. त्यांना ते पगार देण्याविषयी म्हणाले, पण बाळप्पांनी त्यांना स्पष्ट सांगितले की मी पैशांचा लोभी नाही. मी स्वामींची सेवा अनन्य भावाने करीत जाईन. तुम्ही माझी काळजी करू नये. बाळप्पाचा जपाचा हिशोब एके दिवशी श्री स्वामींनी अंतर्ज्ञानाने पाहून तो ठराविक पूर्ण झाल्यावर त्याने उद्यापनही एका भक्तास सांगून करवून घेतले. बाळप्पांनी एक तपपर्यंत श्री स्वामी समर्थांची चाकरी निष्काम कर्मयोग्याप्रमाणे केली. त्यामुळे ते श्री स्वामींचे लाडके शिष्य झाले. बाळप्पांनी ज्यासाठी बायको, मुले, घरदार यांचा त्याग केला ती गोष्ट म्हणजे सद्गुरूंची प्राप्ती अखेर त्यांना झाली व त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले. श्री समर्थांचे जे जे भक्त झाले त्यात सर्वात श्रेष्ठ बाळप्पा होत. श्री स्वामींचेही त्याच्यावर तसेच प्रेम होते. असे हे बाळप्पाचे भक्त श्रेष्ठांचे चरित्र या श्री स्वामी समर्थ चरित्रात थोडेसे वर्णन करत आहे. सद्गुरु प्राप्तीची आसक्ती व त्यासाठी केलेला दृढ निश्चय, सोसलेले कष्ट हे एक समर्पित जीवनाचे व निरीच्छ भक्तांचे उदाहरण आहे. कोणत्याही प्रकारची दांभिकता त्यांनी केली नाही. सद्भावाने जे स्वामी समर्थांना शरण जातात त्यांच्यावर श्री समर्थ नक्कीच कृपादृष्टी करतात, पण दांभिकता श्री स्वामी समर्थांना आवडत नाही व त्यामुळे श्री स्वामी समर्थ अशा लोकांकडे वळूनही पाहत नाहीत. पुढील अध्यायात श्री स्वामी समर्थांची भक्ती कशा प्रकारे केली पाहिजे हे सांगितले आहे. त्याप्रमाणे हे भक्तगण हो, तुम्ही तसेच करा. तुमच्याही पापराशी नष्ट होऊन मोक्षाकडे तुमची वाटचाल चालू होईल. अशा प्रकारे 13वा अध्याय येथे समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.